धपाटा बनवायला साहित्य आपलं बघा. हे आता आपण धपाटे बनवायचे आहे ते आता हे बारीक करायचे आहे. ती मिरची घेतली हिरवी, कोथिंबीर, लसूण, आलं, जिरं, ओवा हे सगळं आता आपण भांड्यात टाकते सर्व साव का. आलं, लसूण, ओवा, जिरं आणि कोथिंबीर हे सगळं एक आपण आता बारीक करूया धपाटा बनवायला. आता आपण आहे ना बारीक करून घेतलंय मिक्सरला. हो का. आता मळायला घेऊया आपण पीठ. ज्वारीचं पीठ 2 वाट्या घेतले धपाट्यासाठी बघा. ज्वारीचं पीठ 2 वाट्या, गव्हाचं पीठ 1 वाटी घेतले, चणा डाळ घेतल्या 1 वाटी छोटीवाली आणि तांदळाचं पीठ 1 वाटी छोटीवाली घेतले. आता ज्वारीच्या पिठाच्या 2 वाट्या टाकून घेते. हो का. 2 वाट्या टाकले तर ज्वारीचं पीठ. गव्हाचं पीठ टाकले. हो का. तांदळाचं पीठ, चणा डाळीचं, धना पावडर टाकायचे, तीळ टाकायचं सफेद थोडे घेतले 1 चम्मच, हळद टाकायचे. हळदीनं कलर आपला छान येतो. आणि वाटल्याला आपलं हे मिरची जिरं वाटल्याला आता टाकूया आपण लसूण बेसन. कोथिंबीर टाकूया, चवीपुरतं मीठ टाकूया. आता एक मिश्रण सगळं करूया. आणि पाणी घेऊन आता मळूया आपण. एक मिश्रण झालं, पाणी घेऊन मळूया. आधी आपलं भांडं खंगळून घेते. हो का. असं आपलं धपाट्याचं पीठ मळलंय मी मस्तपैकी. आता आपण आहे ना कपडा झाकून ठेवूया. एका साईडला घेते मी आता. हा वाला कपडा आहे. ह्या वाल्या कपड्याने झाकून ठेवते 5 मिनिटं आणि करायला घ्यायचं आता आपण. आता आपण आहे ना धपाटे करायला घ्यायचे. हो का. कॉटनचा कपडा घेतलाय मी. एक उंडा करते मी, एका भांड्यात काढते. हो का. असा गोळा करून घ्यायचा आणि ह्या कपड्यावर आहे ना आता आपण वला कपडा करूया. वलाच असतो तो, पण वला करायचा असतो परत एकदा. हो का. असा वला करायचा कपडा. कॉटनचा कुठला पण घ्या, रुमाल घ्या, कपडा घ्या आणि असं हे करायचं बघा. छोटी हे करायची आणि परत लाटण्यानं लाटायचे. लाटण्याला पाणी लावायचं असं आणि असं लाटायचं का. कारण हात पण मग भडके मारत नाही ते. चिकटायला लागलं तर परत लाटण्याला असं पाणी लावून आपण हे करू शकतो. आता आपण आहे ना हाताने हे करायचं बघा. लय जाड पण नाही, लय पातळ पण नाही हे थापायचे.
हो का, असे होते मग असे आपले धपाटे. आता आपला तवा गरम झालाय. आता आपण तेल लावूया. आधी स्टार्टिंगला तेल लावायचं. का असं धपाट आपलं हे करायचं आणि नंतर पाणी लावायचं. आणि असं हे करायचं म्हणजे तेल पण खाली जातं आणि मस्त हे होतं धपाट आपले. हो का, आणि चारी बाजूने तेल सोडायचं असं. हो का, आणि आपण जसे कपड्यावर न हे पाडले होते ना त्याच्यात तेल बराबर जातं. आणि असं ताटाला पाणी लावून झाकून ठेवायचं. हे वरण पण आपले चांगले भाजतात मग. बघा आता आपली हे बाजू भाजली बघा. खायला बाजू आपली मस्त भाजली. पितळत नाही काय नाही, छान आहे ते बघा आपला मस्तपैकी. असं तेल पण लावायचं. असं पलटी करून भाजा तुम्ही, म्हणजे छान भाजतात. मिडियम गॅसवर भाजा असे. आता आपले धपाटे असं भाजले छानपैकी. आता आपण दुसरं करायला घेऊया. हो का, दुसरं करायला घेते. कपडा आपला सुका वाटला तर परत आणखी वला करा. असं काय नाही, तुम्ही हाताने पण थापटू शकता, पण हात भडके मारतात ना. लाटण्याला आपल्या चिपकायला लागले ना, परत असं वलं करायचं आणि वडायचं. पाटी वडायचं म्हणजे बरोबर आपलं जमणार धपाटा. तुम्ही चपाती गत करायला गेला तर जमणार नाही. असं माग पाटी वडत न्यायचं म्हणजे जमणार बघा. आता मी हाताने हे करते. आणि असं काय नाही, तुम्ही खाली पण असं हे पाडू शकता. होला असे पाडू शकता खाली पण, आणि तव्यात पण हे करू शकता. पण मला तव्यातच बरे वाटतात. आता आपण भाजायला घेऊया.
असं पाणी लावलं ना छान बनतात. बघा असं काढायचं. पाणी लावले की ते बरोबर निघणार आपला कपडा. असं तेल ह्याच्यातनं आपण हे केले त्याच्यातनं बराबर तेल जातं खाली धपाट्याला. मग मस्त भाजतात आपलं. आणि असं ताटाला असं पाणी लावून आपण ठेवले ना झाकून मस्त भाजतात. मग आता आपण हो का असं भाजले आपलं. छान मीडियम गॅसवर भाजलं ना मस्त बनतात. लय फास्ट गॅसवर भाजले ना करपतात, मग कच्चे राहतात आपले. मीडियम गॅसवर भाजा. अलटे पलटून करून आहे ना भाजा म्हणजे छान होतात. असं बारीक डाग पडतात छानपैकी मीडियम गॅसवर आपण भाजले की. मऊ खुसखुशीत असे लागतात खाताना. मस्तपैकी पावसात खावा. असे आपले धपाटे आता भाजले बघा. असे आपले धपाटे तुम्ही पण बनवा आणि खाऊन बघा.